मंडळी, स्वयंपाकघर हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग. असे म्हटले जाते की त्यात अन्नपूर्णा माता राहते. तथापि वास्तूनुसार जर स्वयंपाकघरातून या महत्त्वाच्या गोष्टी गहाळ झाल्या तर देवी अन्नपूर्णा रागावते. स्वयंपाकघरातील पीठ हा रेशनचा सर्वात महत्त्वाचा भाग. रोजच्या जेवणासाठी पीठ आवश्यक असते. तथापि पीठ वापरल्यानंतर आपण डबा रिकामी ठेवतो. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पीठाचा डबा कधीही रिकामी ठेवू नये. पीठ पूर्णपणे संपणे हे खूप अशुभ मानले जाते. दुसरे आहे तांदूळ. हे एक अन्नधान्य आहे जे आपण दररोज खाण्यासाठी शिजवतो. एवढेच नाही तर तांदूळ पूजेसाठी देखील वापरला जातो. जर तुमच्या स्वयंपाकघरात तांदूळ संपू लागला तर तुम्ही तो ताबडतोब बाजारातून मागवावे. तांदळाचे भांडे पूर्णपणे रिकामे केल्याने शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि त्यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात. तिसरी वस्तू आहे हळद. हळद फक्त स्वयंपाकासाठीच नाही तर शुभ आणि शुभ कामांसाठी देखील वापरली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवावी की ती म्हणजे स्वयंपाकघरात कधीही हळद संपू देऊ नका. हळद संपली की आनंद आणि सौभाग्य कमी होऊ लागते. म्हणून नेहमी हळदीचा डबा भरून ठेवावा. आणि चौथी वस्तू आहे मीठ. मिठाशिवाय आपले अन्न अपूर्ण आहे. मीठ जेवणात चव आणण्यासाठी काम करते. वास्तूनुसार घरात कधीही मीठ संपू देऊ नका. मीठ कमी झाल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाहते आणि दुःख आयुष्यात प्रवेश करू लागते.